पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा संताने सरिता गेलो तैसा परी चंदनाने बोरी व्यापिल्या गुणदोष या तीन विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार चिन्मय स्वरूपाधिकारी संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग तुकोबरायचा असून अभंग 3 चरणाचा आहे। अभंगाचा भावार्थ कोण्या स्वरूपाचा आहे, अभंगाची व्यापकता कशी, अभंगाची गुणवत्ता कशी, अभंगामध्ये भाव काय सांगितलेला आहे तुकोबरायाने बघा। तुकोबरा अभंगामध्ये काय करतात, संताने सरिता गेलो तैसा परी चंदनाने बोरी व्यापिल्या बघा। ज्याप्रमाणे संतांचं जीवन कसं असतं, एखादं जंगल असावं आणि त्या जंगलात एखादं चंदनाचं झाड असावं। सिस्टमवाली महाराजांचा विको कमी करा, सिस्टमवाली थोडा विको कमी करा आणि याला बेस द्या, बाकी माईकला पण आवाज द्या, याचा थोडा विको कमी करा आणि बेस द्या। काय म्हणतात बघा महाराज, इकडे लक्ष द्या की ज्याप्रमाणे एखादं जंगल असेल त्या जंगलामध्ये एक चंदनाचं झाड आहे बरं का गुरुजी, आणि चंदनाच्या झाडाजवळ बोरीचे झाडं सुद्धा आहेत, परंतु बोरीचे झाडं हे चंदनाला काय करायला आटाळा देऊन बसलेले आहेत, पिटाळा म्हणजे असे सभोवताली आहेत, आणि त्या बोरीचे झाडाचे काटे हे चंदनाला टोचण्याचं काम करतात। आता सतत चंदनाला टोचण्याचं काम करत असताना सुद्धा ज्याप्रमाणे संत आहेत की बाबा संत त्यांचा गुण सोडत नाहीत, त्यांनी चंदनाची उपमा दिली की त्याचप्रमाणे चंदनाला किती जरी त्रास झाला तरी तो सुगंध देण्याचं काम करतो, त्याप्रमाणे संत असतात। बरं तुकोबराय म्हणले याच्या पुढे काय झालं बाबा, ते काय करतात, गुणदोष यातीनं विचारिता काही ठाव दिला पायी आपुलिया, काय करतात गुण विचारत नाही, का विचारत नाही, दोष घालण्याचं काम करतात कोण, संत। बरं मग एका साधकाने प्रश्न विचारला, का हो तुकोबराय तुम्ही जी संतांची भूमिका मांडताय, संतांची जी व्यापकता मांडताय, यामध्ये काय हे कधी त्यांच्या मनात येईल, तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आले समर्थाचे मना, त्यांच्या मनामध्ये कधी येईल सांगता येत नाही, पण मनामध्ये आल्याच्या नंतर कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, असा अभंगाचा सरळ भावार्थ विठाला अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, संताने सरिता गेलो तैसा परी चंदनाने बोरी व्यापिल्या बाबा। मी जास्त गोष्टीचा विचार करत नाही, तुकोबराय सांगतात संतांचं जीवन असंच असतं, संत जास्त प्रमाणात आपल्या सिद्धी प्रसिद्धीच्या मागे कधीच लागणारी न व्यक्ती त्याला संत म्हणतात, ते आपोआप सिद्ध व्हायला लागतात महाराज, प्रसिद्धीच्या मागे लागत नाही, ते स्वतः सिद्ध झालेले असतात। मग सिद्ध होत असताना तुम्ही म्हणसाल महाराज की सिद्ध होण्यासाठी काय करावं लागतं, तर सिद्ध होण्याकरता जीवनामध्ये सगळ्यात मोठा येतो त्यागाची गोष्ट आहे महाराज।
ज्या ज्या संतांनी ज्या ज्या साधू संतांनी त्यागाची भूमिका केलेली आहे ना, त्यांचं जीवन ऐश्वर्य संपन्न झालेलं आहे. नवे नवे ऐश्वर्य संपन्नच नाहीत महाराज, तर सिद्धीला प्राप्त जाण्याचं काम सुद्धा संतांचं आहे महाराज. विचार करा, कारण त्यागाची प्रवृत्ती केल्याशिवाय संतांना पुढे जाता येत नाही. अभंगामध्ये जर सांगायचं झालं तर संत तुकोबाराय म्हणतात, बाबा सर्वश्रेष्ठ आहे संत आहे. कशा स्वरूपाचे, तर जरी चंदन आणि बोरी एकत्रित असल्या तरी चंदनाला फरक पडत नाही. किती काटे ऋतू द्या, काही त्रास होऊ द्या, पण ते काय करत असतं, वेळोवेळी इतरांना सुगंध देण्याचंच काम करत असतं. त्याचप्रमाणे संतांना कितीतरी त्रास झाला. विचार करा नाथबाबांना किती त्रास झाला. 100 वेळा येऊन अंगावरती थुंकला, प्रसाद देऊनी धन्य केला. हा विचार नाही केला की बाबा कोण अंगावर थुंकतं. तरी नदीमध्ये, गोदावरी नदीमध्ये 100 वेळा स्नान करण्याचं काम कोण केलं, नाथबाबांनी केलं. पण म्हणले नाही बाबा अरे तुझं वाईट हो का तुझं काहीतरी वेगळं हो, असं तू म्हणले नाही नाथबाबा. का म्हणले नाही, कारण ती संतांची भूमिकाच नाही आहे महाराज. मग विचार करा, संतांमध्ये ताकद नाही आहे का? संतांच्या शब्दामध्ये खूप ताकद आहे महाराज, खूप ताकद आहे. का ताकद आहे, कारण त्यांनी जीवन त्यागमय केलेलं असतं, म्हणून त्यांच्या शब्दात ताकद आहे. बरेच लोक म्हणते का आमचे कधी कधी वाद झाला, आम्ही बरेच लोक आपले शाप देतात, त्याचं वाईट हो त्याचं हे हो. लोक म्हणते आपल्या शब्दात ताकद कसं काय आहे. आपल्या शब्दात बी ताकद आहे, परंतु आपली त्यासाठी भक्ती लागेल ना, आपण त्यासाठी आपली पूजा लागन, त्यासाठी साधना लागन, त्यासाठी आपली आराधना लागन ना, आपली तप लागन. जर आपण तशा प्रकारचं तप केलं तर आपल्या शब्दात सुद्धा ताकद येते महाराज. आपल्या शब्दात ताकद नाही असं नाही, आपल्या शब्दात ताकद आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला काहीतरी त्याग करावं लागेल. आपण सगळ्या गोष्टी संसार माध्यमातून चालतोय, आपल्या परिवारापासून कधी अलिप्त होत नाहीये. सगळे साधू संत सगळ्या गोष्टीचा त्याग करतात आणि कुठंतरी देवाचं नामस्मरण करतात, देवाची भक्ती करतात, म्हणून त्यांच्या वाणीमध्ये ताकद येत असते महाराज. विठाला विठाला. आणि त्यागाच्या भूमिकेमध्ये विचार केला महाराज, तर संत भगवान बाबाचा विचार करा, कितीतरी जीवनामध्ये त्याग केला हो, किती जीवनामध्ये त्याग केला. अहो असा विचार नाही केला की मला कोणतरी मान सन्मान करावा, माझा कुठंतरी सत्कार व्हावा, मला कोणीतरी लोकांनी बोलवा, असा कधीच भगवान बाबांनी विचार केलेला नाही. म्हणून तर ते आज ऐश्वर्य संपन्न संत म्हणून ओळखले जातात महाराज. आणि विखुरलेला समाज, अहो ज्या समाजाला दिशाच नव्हती, अशा समाजाला एकत्रित करून महाराजांनी काय केलं, भगवान गडाची स्थापना केली. विठाला विठाला. एक संत नाही महाराज, आपल्याला असे कितीतरी संत सांगता येईल. 18 पट जाती घडून गेल्या आणि 18 पट जातीमध्ये सगळे संत आहेत महाराज. मृदु सभाय नवनीत, मृदु सभाय नवनीत, तैसे सज्जनाते चित्त, जासी अपंगिता नाही, जासी मन रंजले गाजले, यासी मने जो आपुनी, दोषी साधू ओळखा, तेची दया करणे जे पुत्रासी, तोची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मुरली. दासी म्हणे तोची साधू ओळखा, देव जे का रंजले गांजले महाराज त्याशी म्हणावं. कारण की या कष्टामधून, या दुःखामधून गेलेले संत असतात, त्यांनी सगळ्या संसाराचा त्याग केलेला असतो महाराज, म्हणून त्यांची कीर्ती लयात जात असते महाराज. कारण की इतकं सोपं नाही हो. जर माणसाला कीर्ती कमवायची असेल तर त्यासाठी बऱ्याच गोष्टीचा अट्टहास करावा लागतो असतो महाराज. देवाच्या सानिध्यात जावं लागत असतं. मग देवाच्या सानिध्यात जायचं असेल ना महाराज, तर आपल्याला गुणवंताची कास धरावी लागते.
जोपर्यंत तुम्ही एखाद्या चांगल्या माणसाजवळ जाणार नाहीत, गुणवंताजवळ जाणार नाहीत, तोपर्यंत तो गुणवंत तुम्हाला संताजवळ जाणार नाही. आणि एकदा का तुम्ही संताजवळ गेले महाराज, की संताजवळ गेल्याच्या नंतर संत बरोबर तुम्हाला देवाजवळ नेतात. अहो संतांनी सांगितलेलं आहे, अहो संत दारापर्यंत देव घेऊन आले आणि म्हणायला लागले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देवा घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देवन लगे, 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 घरापर्यंत देव घेऊन आले संत. आणि संत म्हणायला लागले, अहो देव घ्या कोणी, देव घ्या, आयता आला घर पुसून या. आणि एवढं म्हणल्याच्या नंतर समाज म्हणायला लागला, अरे हे लोक म्हणायला लागले, देव न लगे, देव न लगे. महाराज आपण काय करू शकतो देवासाठी? आपण काहीच नाही करू शकत देवासाठी महाराज. जर आपल्याला देवानं काही मागितलं तर आपल्याकडे द्यायसाठी नाही आहे. आपण फक्त देवाला सतत मागण्याची प्रक्रियामध्ये करत असतो. देवानं आपल्याला काही मागावं आपल्याकडे शक्य नाही महाराज. फक्त सतत नामस्मरण कीर्तन आणि कलियुगात माझं एकच साधन करावं लागेल आपल्याला. कारण कलियुगामध्ये देवाचं नामस्मरण घ्यावं लागतं. कलियुगा माझी करावी कीर्तन, कलियुगा करावी कीर्तन, नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, कलियुगा कलियुगा माझी करावे कीर्तन, जेने नारायण देईल भेटी. अहो जर देवाला भेटायचं असेल तर कलियुगामध्ये माझं कीर्तन करावं लागेल महाराज. आणि त्याचा दास्यत्व स्वीकारावं लागेल. किती दास व्हावं लागेल, किती दास व्हावं लागेल, रात्रंदिवस महाराज भगवंताचं नाव घ्यावं लागेल, तेव्हा दास्यत्व स्वीकारता येतं. तुम्ही म्हणले नाही की बाबा चला आता ठराविक कालावधीमध्ये देवाचं नाव घेऊ, आपलं ठरलेलं आहे सगळं. आपला देवाचं नाव घ्यायचा वेळ ठरलेला आहे सगळा महाराज. सकाळी आपण जरी सप्ताह असला 4 वाजता काकडा सुरू होतो, काकड्या झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम सुरू होतं, विष्णू सहस्त्रनाम झाल्यानंतर ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ झाल्यावर गाथा भजन आहे, गाथा भजन झाल्यानंतर कथा आहे, कथा झाल्याच्यानंतर हरिपाठ आहे, हरिपाठ झाल्याच्यानंतर कीर्तन आहे, कीर्तन झाल्याच्यानंतर जागरण आहे. आपलं सगळं ठरलेलं आहे महाराज. एवढ्या कालावधीमध्ये आपण काय करत असतो, देवाचं नामस्मरण घेतो. त्याच्या पलीकडे आणि सप्ताह संपल्याच्या नंतर आपल्याकडे देवाचं नामस्मरण नाही महाराज. ज्या व्यक्तीचं नामस्मरण जास्त आहे त्याच्याकडे सिद्धी आहे. आणि आपला फक्त नामस्मरण नाही, आपला उदो आहे महाराज. आपला काय आहे, उदो आहे. अहो जर आपल्या शब्दात ताकद नाही आहे, आपल्या वाणीमध्ये पवित्रता नाही आहे, तर आपला काय कमी आहे, आपला अभ्यास कमी आहे, आपला सिद्धांत कमी आहे आणि आपलं देवाचं नामस्मरण कमी आहे.
नाहीतर काही साधू संतांचा विचार करा, कुठल्याही अवस्थेत असू द्या देवाचं नामस्मरण घेत राहतात, देवाचं नामस्मरण कधी सोडत नाहीत, माळ जपण्याचं काम करत राहतात. ज्या ठिकाणी स्थानापन्न झाले तिथं सुद्धा देवाचं नामस्मरण घेतात. आपण देवाचं नामस्मरण घेतो, पण कधी आपला ठराविक कालावधी. आता मी इथं सुंदर कीर्तन करतोय, घरी गेल्याच्या नंतर मी नावच घेईल सांगता येत नाही. आता तुम्ही चांगल्या प्रकारे गायन करताय, घरी गेल्याच्या नंतर किंवा इथून दुसऱ्या साईडला गेल्याच्या नंतर देवाचंच नामस्मरण येईल सांगता येत नाही. जो अखंडपणे देवाचं नामस्मरण करत राहतो, घेत राहतो, त्याला संत म्हणतात. विठाला विठाला. संतांच्या सानिध्यामधून महाराज एक भक्ती प्रवास निघतो आणि तो भक्ती प्रवास जर जीवनामध्ये जर पाळला असेल कोण तर माझ्या हनुमंतरायाने. अहो एवढा हनुमंतरायाने, नाही तर साधी गोष्ट आहे महाराज. यवनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावा कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. कोण आहे महाराज हनुमंतरायाला वाईट शब्द करण? असं एक गाव नसन महाराज की जिथं हनुमंतरायाचं मंदिर नसन. एखाद्या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिर असन भले तर गाव नसन. का साधन केली जाते महाराज? अहो तुकोबरायांनी म्हणावा, अरे कोणती वाट आहे आम्हाला दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा. काय भक्तीच्या वाटा मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा, दाबाव्या सुभटा. काय भक्ती आजच्या वाटा. याला थोडा विको कमी केला का? थोडा विको द्या, बेस द्या याला. आवाजच येईन बरोबर. द्या आवाज वाढवायचा थोडा. या मॉनिटरला आवाज देतो दोन्ही पण. तुकोबा म्हणतात बाबा काय भक्ती आजच्या वाटा. हा आता बरं आहे, थोडा असं राहू द्या. काय भक्ती आजच्या वाटा मज दावया सुबटा. अरे बाबा काय ते आम्हाला बी सांगा. बघा एका संतानं भक्ताकडे मागणी केली बरं का. हा विषय लक्षात घ्या. संत कोणाशी बोलतायत? भक्ताशी बोलताय आणि भक्त देवाशी एक रूप असतो. अहो हनुमंतरायाचा विचार करा. अहो एवढ्या सगळ्या गोष्टी रामायणामधून जर तुम्ही हनुमंतराय वेगळे केले तर रामायणाला किंमत राहत नाही महाराज. एवढं वर्चस्व कशामध्ये? रामायणामध्ये हनुमंतरायाचे. आणि का नसावं महाराज? अहो स्वतःसाठी काहीच नाही ना, स्वतःसाठी काहीच नाही. आणि ताकद एवढी होती पण दाखवली नाही. सामर्थ्य एवढं होतं पण कधी कळू दिलं नाही. अहो विद्वान एवढे होते पण कोणाच्या पुढे चालू दिली नाही. विद्वानता भरपूर होती पण कधीच सांगितलं नाही. विभीषण आला महाराज. विभीषण आला आपल्या नंतर रामाला भेटायला लागले आणि रामाला भेटल्याच्या नंतर विभीषणाचा आणि हनुमंतरायाचा संवाद आहे. विभीषणजी म्हणायला लागले, अहो हनुमंतराय तुम्ही जेव्हा लंकेत आले होते तुम्ही लंका जाळली हो, तुमच्यात काय कमी ताकद आहे का? हनुमंतरायच्या रावणासारख्या एवढ्या विद्वान माणसाच्या तुम्ही तोंडात मारली, अजून सुद्धा तो फेल पडलेला आहे, बिमार पडलेला आहे. एवढी मोठी ताकद असताना तुम्ही रामप्रभूला इथं आणलंच कशाला हो महाराज? रामप्रभूला कशाला आणलं तुम्ही? तुम्ही स्वतः सुद्धा सीतामाताला घेऊन गेले असते पण नाही. सांगितले काम सेवक साधक. अहो सांगितलंय ना तेवढं. विठाला विठाला विठाला. सांगितलंय महाराज तेवढंच काम करायचं. त्याच्या पलीकडे भक्त कधी काम करत नसतात. सगळ्या गोष्टी होत्या महाराज. भक्ती होती, ज्ञान होतं, वैराग्य होतं आणि सगळ्या गोष्टी असताना सुद्धा रावणासोबत युद्ध करण्याची ताकद एकट्या हनुमंतरायामध्ये होते. साधे भक्त होते का महाराज? परंतु भक्तीचा कधी पुरस्कार मिळाला नाही आणि कधी घेतला सुद्धा नाही. ज्या वेळेस युद्ध संपलं आणि सीतामाता ह्या अयोध्यामध्ये आले आणि आल्याच्या नंतर सगळ्यांना पुरस्कार द्यायला सुरुवात झाली महाराज. सगळ्यांचं स्वागत करायला सुरुवात झाली आणि म्हणायला लागले, हनुमंता तुला काय पाहिजे सांग. हनुमंतराय म्हणायला लागले, माता मला काय देता? मला काहीच नकोय. माझ्या प्रभूला मी या ठिकाणी अयोध्येमध्ये घेऊन आलो, याच्यापेक्षा मला वरचं पाहिजेच नाही काही. हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे, मला काही नको. परंतु सीतामाताला राहवले गेलं नाही महाराज. आणि सीतामातेने काय केलं? हनुमंतरायाला जवळ बोलवलं आणि एक मोत्याचा हार हनुमंतरायाला दिला आणि म्हणे, हनुमंता हे घे, कारण हे इतरांपेक्षा
थोडंसं बरं आहे, इतरांपेक्षा थोडासा चांगला दागिना आहे, हा मोत्याचा हार तुला राहू दे. अहो पण मोती काय घेतला महाराज हनुमंतरायाने, आणि हात घेतल्या ती माळ तोडली महाराज मोत्याची, आणि प्रत्येक मणी फोडून पाहायला सुरुवात केली. प्रत्येक मणी फोडून पाहायला सुरुवात केली. बाकीच्यांना पुरस्कार मिळाला. ते म्हणायला लागले, बघा हनुमंतराय काय वेडे येतं म्हणे. अहो मोत्याची माळ दिली, आणि मोत्याची माळ दिली, हनुमंतराय एक एक मणी फोडायले काय, मणी टाकायले काय, धागा काय तोडलाय. अहो ही कोणती भक्ती आहे, हे काय चाललं हनुमंतराय. तेव्हा विचारता सगळे म्हणायला लागले, अहो हनुमंतराय वेडे झाले का, वेडे झाले का तुम्ही. अहो एवढी सुंदर माळ दिली, सीता मातेच्या गळ्यातली दिली, आणि तुम्ही तोडली, असं हे बरोबर नाही. नाही रे म्हणे, मी यामध्ये राम शोधतो म्हणे, या प्रत्येक मण्यामध्ये मी राम शोधायचं काम करतो. बाकीचे हसायला लागले. म्हणे मण्यात कुठं राम असतो का म्हणे, मण्यात राम नसतो. या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम असायला पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये आहे का हनुमंतराय, तुमच्या हृदयामध्ये आहे का, हृदयामध्ये आहे का. अरे आहेच, त्याच्याशिवाय जीवनच नाहीये. माझ्या हृदयामध्ये सुद्धा राम सीता आहे म्हणे. लोक विचार करायला लागले सभोवताली असलेले, म्हणे काही म्हणता का, हृदयामध्ये आहे माहिती आम्हाला, पण आतमध्ये नामस्मरण घेतात तेव्हा राम आणि सीता निघतात, तुमच्या हृदयामध्ये कशा असतील. चेष्टा करायला लागले बाकीचे. असं करता करता हनुमंतराय म्हणले, तुम्ही चेष्टा करताय ना, चला बघा. एकदाच प्रभूचं नाव घेतलं, एकदाच नाव घेतलं, आणि काय केलं महाराज, नाव घेतलं आणि आपली छाती फाडून दाखवली. आतमध्ये श्रीराम आणि सीता माता निघल्या महाराज. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, देख लो मेरे दिल के नगीनों में, देख लो मेरे दिल के नगीनों में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, सीने में. राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ, सिया राम का सदा ही मैं चिंतन करूँ. राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ, सिया राम का सदा ही मैं करूँ. कोई मस्ती ना सीने में देख लो मेरे दिल के नगीनों में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. अहो राम प्रभू म्हणायला लागले, हनुमंतराय म्हणायला लागले, माझ्या हृदयामध्ये ते आहेत बरं का, याची चिंता करू नका. मग मी एकाला विचारलं, का हनुमंतराय तुम्ही काय प्राप्त केलं. ते म्हणतात, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक थी मेरे ईश्वर, कृपा अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. हो महाराज, तेव्हा मीराबाई भजन म्हणायच्या, पायो जी मैंने राम रतन धन पायो. आता हे भजन महाराज कधी कधी आमच्या घरची पण म्हणते, कळलं ना, आमच्या घरची पण भजन म्हणते कधी कधी, पायो जी मैंने राम रतन धन पायो. कळलं का, समजून घ्या जा बाबा. कधी कधी आता काय, आता जाता इशारा करतो म्हणजे नाव घ्यायचा. मी काहीच घेतलं, मी बोललो का माझं नाव, मी नाव बोललो नाही, काय नाही, पण आमची घरची म्हणते कधी कधी, पायो जी मैंने राम रतन धन पायो. बराच मला कळलं नाही
नाही इतक्या दिवशी एवढं आनंदात का म्हणायला लागली ती, पण आता मला कळालं असं आहे का, मीराबाईचंच भजन ऐकते ती बरं का, दुसरं कोणाचं भजन ऐकत नाही. मग नाही लक्षात आलं अरे हो असं आहे का. चला आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, त्यामुळे काय आता सगळ्याच गोष्टी सगळं पर्व आलेलं आहे बरं का लागून. आपल्याकडं आता महासंक्रांत चालू आहे, जाऊ जन्मोत्सव चालू आहे, महाकुंभ मेळा चालू आहे, त्यानंतर भगवान बाबा पुण्यतिथी आहे, वामन भाऊ पुण्यतिथी आहे. अथांग असं सगळ्या वैभवामध्ये आज मात्र कीर्तन सेवा आहे महाराज. विठाला विठाल महाराज तुकोबाराय म्हणतात मला सुद्धा काय करायचं, हनुमंतराय सारखी भक्ती करायचंय आणि संतांच्या सानिध्यामध्ये जायचं. अभंगाचं पहिलं सरताने सर गेलो तरी शापरी, सरताने सर गेलो तरी शापरी, चंदनाने बोरी व्यापिला गुण दोषयाची नवचारी काही, गुण दोषयाची नवचारी काही. चंदनाने बोरी व्यापिला, चंदनाने बोरी व्यापिला गुण दोष गुणदोष यातीनं विचारिता काय, आम्हाला काय करायचं, संतांनी सरिता गेलो तैसा परी आणि चंदनाने बोरी व्यापी येल्या. भजन करा विठाला विठाला पाठीमाग काय सिद्धांत विचारत नाही, नाथबाबाचा विचार करा. अहो काय केलं महाराज, गाडवाला पाणी पाजायचं काम केलं, वेगवेगळ्या समाजाचा वेगवेगळ्या जातीच्या आपल्या घरामध्ये त्यांना जेवण घालायचं काम सुद्धा केलं महाराज. आणि अशा भक्ताच्या घरी सुद्धा का देव काम करणार नाही महाराज. अहो एक नाही दोन नाही तीन नाही 36 वर्ष महाराज पाणी भरण्याचं काम केलं माझ्या कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावदितांचे पाये, अनंत भक्ती भावे निळावदितांचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावदितांचे पाये, अनंत भक्ती भावे निळावदितांचे पाये. जय जयाजी स्वामी सद्गुरु एकनाथा, जय जयाजी स्वामी एकनाथा, जय स्वामी एकनाथा, जय जयाजी स्वामी एकनाथा. जय हो. अहो कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे महाराज, एवढं तिथली सेवा करायचं काम जगाच्या मालकाने केलं. का नाही करावं महाराज, कारण नाथबाबाचा अधिकार तसा होता. सर्व गुण संपन्न सुद्धा एक काय होते, नाथ महाराज होते महाराज. आणि एवढंच नाही महाराज, नाथ महाराजचा अधिकार सांगतो तुम्हाला, नाथ महाराजचा अधिकार. कारण की नाथ महाराज ज्या टायमाला जेव्हा विलीन झाले महाराज, असं कळालं कोण वारलं हो, नाथबाबा वारले, नाथबाबा वारले अशी जेव्हा चर्चा झाली महाराज. आणि चर्चा झाल्याच्या नंतर आता ठरलेलं आहे सगळ्या गोष्टी, आता नाथबाबाला घेऊन जायचं, नाथबाबाचं देह ठेवलेला आहे, नाथबाबाला घेऊन जायचं. 4 खांदेकरी झाले सगळे, 5वा पुढचा व्यक्ती झाला हरिपंडित, आणि सगळे नाथबाबाला घेऊन चालले महाराज. नाथबाबाला घेऊन चालल्याच्या नंतर सगळे विचारायला लागले, आणि ते खालचे 4 खांदेकरी होते ना महाराज, त्यांच्यामध्ये चर्चा चालली बरं का गुरुजी. 4 खांदेकरी होते, त्यांच्यामध्ये चर्चा झाली, आणि ते म्हणायला लागले अहो का एवढे विद्वान व्यक्ती होते,
एवढे विद्वान व्यक्ती होते. गाडवाल पाणी काय पाजलं हो, गोरगरिबाचे लेकर जवळ काय घेतले हो, सगळं काय केलं. आणि एवढं करून सुद्धा आमच्याच खांद्यावर जायची वेळ आली नाथबाबाला. आमच्याच 4 लोकांच्या खांद्यावर जायची वेळ आली. हे बसले बसले चर्चा करायला लागले. चालता चालता 4 जणांत बोलणं चाललं. असं बोलणं चालत असताना समोर गेले आणि एसी मध्ये थांबले. गावाकडे एसी असते तिथं थांबल्याच्या नंतर परत नाथबाबाला उचललं आणि परत पुढे निघल्यानंतर परत या 4 जणांची चर्चा. अहो काय काय कमाल केली नाथबाबानं, एवढं मोठं हे केलं, हे झालं ते झालं, कीर्ती काय गायली, भारुडं काय रचले, अभंग काय रचले. आणि शेवटी आमच्या 4 जणांच्या खांद्यावर जायला लागले. असं म्हणता म्हणता नाथ महाराज वरती उठून बसले ना. अरे थांबा म्हणे, थांबा, ठेवा म्हणे खाली. म्हणे काय झालं काय असं म्हणे, तुमच्या खांद्यावर मला नाही जायचं म्हणे, तुमचा अहंकार जागृत झाला म्हणे, तुमच्या खांद्यावर जायची वेळ आली, जात नाही तुमच्या खांद्यावर, चला वापस. नाथबाबा महाराज घरी गेले, वापस गेले. आता वापस गेल्याच्या नंतर परत 1 वर्षानंतर नाथबाबांनी देह ठेवला. आता 1 वर्ष झालं महाराज, 1 वर्षानंतर परत तीच प्रक्रिया. म्हणले चला आता 4 खांदेकरी तयार, पुढे हरिपंडित, चला राम बोलो भाई राम बोलो, चला घेऊन गेले. निघाले. परंतु काही हुशार लोक होते. हे म्हणे तुम्ही 4 लोक बोलू नका. आता पहिले तुम्ही 4 लोक बोलले, नाथबाबा उठून आले, आता काहीच बोलायचं नाही म्हणे, मुकाट्यान चालायचं म्हणे. चला निघले, पुढे घेऊन गेले. परत एसी पर्यंत थांबले, तिथं ठेवलं, तिथून उचललं, चालले समोर घेऊन. आता समोर घेऊन चालले. परंतु एक नवीन मुलीचं लग्न झालं आणि ती नांदायला संसाराला चालली, सासरला चालली. असं म्हणल्याच्या नंतर तिची आई तिला वाट लावायला आल्याच्या नंतर ते पाहिलं बा, प्रेत यात्रा अंत्ययात्रा पाहिली. म्हणे कोण गेलं बाई? म्हणे नाथबाबा गेले. कोण गेलं बाई? नाथबाबा गेले. काय करावं म्हणे, माझी सोन्यासारखी एकुलती एक मुलगी म्हणे, आणि नाथबाबाला आजच जायचं होतं का? नाथबाबाला दुसरा दिवस नव्हता का? अहो एवढं म्हणलं की लगेच नाथबाबा उठून बसले ना. आता उठून बसले, मंडळी चर्चा सुरू झाली. का बाबा, आम्ही तर काही बोललो नाही. खांदेकरी म्हणाले आम्ही काही बोललो नाही, कोणीच काही बोललो नाही. मग आता परत कसं काय नाथबाबा उठून बसले? अहो नाथबाबा म्हणाले, अहो तुम्ही नाही बोलले हो, पण बाई बोलली ना. बाई बोलली म्हणे. आता परत नाथबाबा वापस गेले आणि परत 1 वर्षानंतर नाथबाबानं समाधी घेतली. महाराज एवढा अधिकार आहे. अहो काळ सोडा महाराज, काळाच्या हे डोक्यावर पाय देऊन तयार असतात महाराज. जगा काळ खाया माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाया माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला हो जगा काळ खाये आणि आम्ही माथा दिला पाय. डोक्यावर पाय देण्याचं काम महाराज संतांनी केलेलं. एवढी संतांची ताकद होती महाराज. मग ही संतांची ताकद होती महाराज. आणि ते का नाथबाबा का गरीबाच्या मुलाला उचलून घेत होते, का गाढवाला पाणी पाजत होते, तर गुणदोष याती न विचारिता काही अभंगाचं दुसरं गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी का विचारत नाही, दोष काढून टाकायचं काम संत करत राहतात. प्रत्येकाकडे गुण दोष असतात, ते नाहीसं करण्याचं काम कोण करते महाराज? संत करत असतात. आणि प्रत्येक जातीमध्ये संत आहेत महाराज. तुम्हाला वरती बघा बॅनरवर 18 पट जातीचे संत मांडलेले आहेत.
मोजून बघा 18 आहेत ते. का प्रत्येक जातीला काही ना काही उपदेश करण्याचं काम संतांनी केलेलं आहे महाराज. अशी एखादी कास्ट नसन, अशी एखादी जात नसन की ज्या जातीमध्ये संत नाहीत. मग त्या संतांनी प्रत्येकाला काय केलं, का उपदेश, त्यांना लय त्रास झाला. संतांना सगळ्यात जास्त त्रास जीवनमय जगला असेल ते संतांचंच आहे. परंतु हा विचार नाही केला की मला त्रास होतोय म्हणून याला काहीतरी वाईट बोलून जावं, याला काहीतरी शिव्या शाप द्यावा, असा संतांनी कधीच विचार केलेला नाही. का केलेला नसेल तर ते काय करतात, दोष काढून टाकतात आणि गुण जवळ घेण्याचं काम करतात. विठाला विठाला साधक म्हणतात महाराज, राजा सहजी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकड पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. या झोपडीत मध्ये या महाराज. कधी विचार नाही केला श्रीमंती आहे का गरीब आहे, परंतु एवढा असताना सुद्धा महाराज. आणि भगवान बाबाचा विचार करा, भगवान बाबा एकत्रित कुठंच नाही आहेत, त्यांचा वैयक्तिक फोटो कुठं नाही. ज्ञानेश्वरी वाचविली ज्ञानेश्वरी महाराज, बैसोनी पाण्यावरी वाचवली ज्ञानेश्वरी, झाले नारायणाचे कैवारी महाराज. झाली कीर्ती चराचरी. काय होत असते कीर्ती चराचरी, कारण की संत तशी येतच नसतात आणि संत हे इथले नसतात. संत कुठले आहेत महाराज, कुठले संत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणाशी. बोलिले जरुसी सात भावे वर्तया, सात भावे वर्तया, दादू संताचे मार्ग आडराणी भरले घर, हा संताचे मार्ग चेवला तो चेबू. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भाव वर्ता. आम्ही वैकुंठवासी आणि खरंच संत हे वैकुंठवासी असतात महाराज. ज्या कुळामध्ये जन्माला आले संत भगवान बाबा, विचार करा, आबाजी आणि कौतुकाबाई 1896चा कालावधी महाराज. आणि विखुरलेला समाज होता महाराज, कारण की वंजारी समाज हा एक विचार करायला गेला अतिशय मागासले स्वरूप पण होतं, देव पण नव्हतं महाराज, कुठल्या प्रकारचं अस्तित्व नव्हतं, काय करावं कळत नव्हतं, दिशाहीन झालेला समाज. पण संत भगवान बाबाच्या सानिध्यामध्ये आला आणि संत भगवान बाबाच्या सानिध्यामध्ये आल्याच्या नंतर महाराज हळूहळू प्रगतीपथावर सुरुवात झाली महाराज. हळूहळू प्रगतीपथावर आज एवढा ऐश्वर्य संपन्न समाज झालेला आहे महाराज, एवढा ऐश्वर्य संपन्न. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये भगवान बाबाच्या नावानं द्यायचं म्हणलं तर कधी विचार केला जात नाही महाराज. का दिल्या जात नाही, ज्या ज्या ठिकाणी भगवान बाबा बसायचे तिथं त्या ठिकाणी कितीतरी पैशाचा ढीग लागायचा महाराज. कोणाच्या अंतकरणात जे आसन ते देण्याचं काम करायचे महाराज. आणि याच्या पलीकडे सांगतो महाराज, भगवान बाबाचा खरंच आशीर्वाद आहे. हे कसं असते माहिती का, अनुभव आले अंगात तेव्हा या जगात देत असते. काही वेळेस जर अनुभव घेतला आपण तर आपल्याला खरंच कल्पना कळून जाईल की भगवान बाबाचा आशीर्वाद किती मोठा असतो. आमचे कांगणे महाराज सांगत होते, एका टायमाला बघा साधारण परिस्थिती होती, परंतु भगवान बाबाच्या सानिध्यामध्ये राहिल्याच्या नंतर, साधू संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्याच्या नंतर आज कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही महाराज, ऐश्वर्य संपन्न असतं. आणि महाराज भगवान बाबा हळूहळू समाज एकत्रित करायला लागले. गावोगावी कीर्तन करायला लागले, देवाचं नामस्मरण घ्यायला लागले. परंतु असं करत असताना महाराज काही वेळेस कधी माहिती आहे का, माणूस जेव्हा मोठं व्हायला लागतं ना तेव्हा जळाऊ प्रवृत्तीचे माणसं सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात वैभव प्राप्त झालं संत भगवान बाबाचं, खूप मोठ्या प्रमाणात लोक मान सन्मान द्यायला लागले. जिथं जातील तिथं मान सन्मान, स्वागत काय, समारंभ काय, कीर्तन काय. यामुळे काय झालं माहिती आहे का, काही लोकांच्या मनामध्ये द्वेष वाढत गेला महाराज. आणि संतांचं वैभव लवकर दिसतं, वैभव दिसल्याच्या नंतर द्वेष निर्माण झाला, अतिशय दोष निर्माण झाला. आणि काय करावं, जिथं तिथं भगवान बाबाला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न महाराज काही केला. हो समाज करंटक असतात, जिथं जिथं भगवान बाबा पुढं चालले तिथं भगवान बाबाला पाठीमागं ओढण्याचं कार्य सुरू झालं.
पण संत भगवान बाबा कधी हातात झाले नाही आणि अतिशय जिद्द, अतिशय प्रौढ, अतिशय शक्तिशाली सामर्थ्य होतं. काही जरी चालत चालन पण देवाच्या नावाखाली कधी कोंबडं कापायचं नाही, कधी बोकडा कापायचं नाही, ही सुद्धा शिकवण संत भगवान बाबांनी दिली. भजन करा विठ्ठल विठ्ठल. अहो जी अंधश्रद्धा होती महाराज, ती अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम सुद्धा संत भगवान बाबांनी केलेलं आहे. काय महाराज गाडगे महाराजांनी सुद्धा काय केलंय, हेच निर्मूलन केलंय. अंधश्रद्धा नकोय आम्हाला. आणि वारकरी संप्रदायामध्ये कधी अंधश्रद्धा नाहीये महाराज. हा वारकरी संप्रदाय भक्तीनं जीवन जगण्याचं काम करतोय, अंधश्रद्धेने नाहीये. तुम्ही कुठल्या देवाला बळी देत असाल, नरबळी देत असाल, तो संत भगवान बाबांनी बंद करण्याचं काम केलंय महाराज. अरे नका नका, बोकड्याचा बळी आणि कोंबड्याचा बळी खरंच दिल्याच्या नंतर देव पावल का नाही हे सांगता येत नाही, पण देव रुष्ट होईल यात काही शंका नाही महाराज. म्हणून कोणाचा बळी देऊ नका आणि त्यांना बळी देऊन तुम्ही तुमचं जीवनमान वैभव कसं प्राप्त होईल तुम्हाला. अहो जर कोणाला त्रास दिला तर आपलं कसं चांगलं होईल, शक्य नाही महाराज. ते तुम्ही सतत दुसऱ्याचं वाईट चिंतनाचं काम करत असतात. वाईट व्हावं, वाईट व्हावं, त्याचं वाईट तर होत नाही पण आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही महाराज. बरोबर आहे. म्हणून दुसऱ्याचं चिंतन चांगलं करण्याचं काम करा महाराज, आणि चांगलं केल्यामुळं आपलं निश्चितच चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. भजन करा विठ्ठल विठ्ठल. चांगलं करावं लागतं महाराज. काय असतं माहिती आहे का, जीवन जगत असताना प्रत्येकानं चांगलं कार्य करावं आणि जीवन जगण्याच्या सामर्थ्य कुठंतरी विपुल प्रमाणात जावं. कुठेही द्वेष नसायला पाहिजेत महाराज. आपण सर्व संतांच्या भूमीमध्ये राहतोय आणि संतांच्या भूमीमध्ये राहत असताना जर आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण होत असेल, अंतःकरण आपलं कपट होत असेल, तर महाराज ही महाराष्ट्र आहे, संतांची भूमी नाही म्हणता येणार मग याला. म्हणून कधीतरी चांगला प्रभाव करण्याचं काम करा, एकमेकांना सहाय्य करण्याचं काम करा, एकमेकांना मदत करण्याचं काम करा महाराज. त्याचप्रमाणे भगवान बाबांनी काय केलं, समाजाला मदत करण्याचं काम केलं, जो समाज एकत्रित केला. पण असं करत असताना महाराज काही वाईट लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला आणि ज्या ठिकाणी संत भगवान बाबा विराजमान व्हायचे, आराम करायचे, त्या गादीखाली काही समाजकंटकांनी काय केलं, काही ठराविक बांगड्या आणि काही वस्त्र त्या ठिकाणी ठेवून दिले महाराज. महिलांचे वस्त्र त्या ठिकाणी ठेवून दिले, बांगड्या ठेवून दिल्या आणि म्हणायला लागले आणि आरोप करायला लागले, काओ भगवान बाबा तुम्ही काय कीर्ती गाता म्हणे, काय तुमचं वैभव, काय तुमचं एवढा थाट चाललाय म्हणे, आणि काय हे तुमच्याकडे बांगड्या सापडतात, काय महिलांचे वस्त्र तुमच्याकडे सापडतात, काय आणि कोणती कीर्ती आहे म्हणे तुमची. असं ऐकल्याच्या नंतर भगवान बाबा विचारात पडले, महाराज अरे पांडुरंगा, अरे देवा, आजपर्यंत तुझं नाव घेत घेत मी समोर आलोय रे, आणि हा कसा आरोप लावतोय माझ्यावर आणि का लावतोय, मी तुझ्याच नामस्मरणात दंग झालेलो आहे रे, कधी व्याभिचार केला नाही, कधी कुठल्या स्त्रीला वाईट नजरेनं पाहिलं नाही, पण आज हा माझ्यावर आळ आलेला आहे. भगवान बाबा रडायला लागले महाराज, अक्षरशः डोकं खुपसून रडायला लागले, विचारात पडले. पण अरे विचार करून जमणार नाही, काही दूर भागात गेल्याच्या नंतर अरे ज्या गोष्टीमुळं हे लोक माझ्यावर आक्षेप घेतात, ज्या गोष्टीमुळं हे लोक माझ्यावर आरोप लावतात ना, ते आत्मलिंग कापून टाकण्याचं काम संत भगवान बाबांनी केलं महाराज. आत्मलिंगच कापून टाकलं. अहो आत्मलिंग कापून टाकल्यानंतर समाज नाव घेईल का महाराज? नाही ना महाराज. समाज वाईट मानणार नाही. ही सगळ्यात मोठी कीर्ती गाजवायचं काम म्हणजे संत भगवान बाबांनी केले. त्याच्या पलीकडे महाराज हे संत भरपूर झाले, पण एकमेव असा संत होऊन गेला महाराज या महाराष्ट्रामध्ये, या मातृभूमीमध्ये, की ज्यानं आत्मलिंग कापण्याचं काम केलं महाराज. आणि एवढं झालं नाही तर ज्या ठिकाणी आत्मलिंग कापलं, ज्या ठिकाणी रक्त सांडलं महाराज, आणि रक्त सांडल्याच्या नंतर तिथं काय झालं महाराज, तुळशी उगवल्या. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जे, धावोणी आले देव दिले अभय ते. आरती भगवान बाबा, आरती भगवान बाबा, चिंतानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमत दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा, हो आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा. अहो महाराज
एवढ्या कारणामुळे आरती गायला झाली सुरुवात झाली महाराज. आणि रक्त सांडी गेले जेथे तुळशी उगवल्या तेथे धावून आले देव दिले अभय तेथे. आणि झाली कीर्ती चराचरी नारायणाचे कैवारी महाराज. अशी कीर्ती होती भगवान बाबाची. आणि आज बी महाराज अनेक ठिकाणी भगवान बाबाच्या सप्ताह सुरुवात होती आणि संपत्ती कधी ती वामन भाऊच्या पुण्यतिथीला. विठाला महाराज वामन भाऊचा विचार करा. भगवान बाबाच्या नंतर अतिशय त्यागी प्रवृत्ती ना अतिशय कणखरबाणा म्हणजे वामन भाऊ महाराज. अहो जे बोललं तेच होत होतं महाराज. अतिशय कडक आणि अतिशय रागीट स्वभाव होता महाराज वामन भाऊ महाराजांचा. अहो जवळ पण जायला जमत नसे. फक्त महिला वर्गांना जवळ जायचं त्या ठिकाणी अधिकार नव्हता असे वामन भाऊ होते. कोण जवळ जायचं महाराज? फक्त जेंट्स वर्ग दर्शन घ्यायचा आणि नंतर महिलांना अधिकार सुद्धा नव्हता वामन भाऊला. वामन भाऊचं दर्शन घ्यायला. हनुमंतरायाचे प्रवर्तक होते महाराज. हनुमंतरायाचे भक्त होते. आणि ज्या ठिकाणी बसले महाराज जर एखादा व्यक्ती काही खोटं बोलायला लागला असेल तर ताबडतोब तीच दिशा लागायची. बघा वामन भाऊ म्हणायला लागले एका माणसाला म्हणे यार आमची गाडी फसली म्हणे एका चिखलामध्ये, तुझा एक बैल काढून दे ना म्हणे. आणि एक बैल दे म्हणे, आम्ही चिखलामधून अडकलेली गाडी काढतो म्हणे. माझ्याकडे एकच बैल आहे म्हणे. तर तो पुढचा माणूस म्हणायला लागला नाही नाही तुमच्यासाठी बैल आहेत का म्हणे ते, माझे बैल तुम्हाला देणार नाही. तेव्हा वामन भाऊ म्हणले चल जाऊ दे, नाही देणार ना देऊच नको, तुला बैलच राहणार नाही. अहो महाराज ते बैल निघून गेले तर परत त्या माणसाच्या खुंट्याला बैलच नाही राहिला, टिकलाच नाही महाराज. असे त्यागी प्रवृत्तीचे होते. एकदा बोललं ना बस. सहज एका कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमात गेल्याच्या नंतर 5-6 मंडळी आत होती. सप्ताह चालू होता आणि 4-5 लोक एका खोलीमध्ये बसून काय करत होते, पत्ते खेळत होते. आता पत्ते खेळत होते आणि वामन भाऊंनी त्याला 2 वेळेस आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर त्यांनी काय तो दरवाजा उघडलाच नाही. नाही म्हणे, नाही म्हणे कोण नाही म्हणे आत, कोण नाही म्हणे. ठीक आहे राहू द्या म्हणे, तुम्ही बाहेरच थांबा, आत काही येऊ नका म्हणे. असं म्हणल्यानंतर वामन भाऊनं महाराज 2च शब्द काढले. हा ठीक आहे म्हणे राहू द्या, तुम्ही आतच थांबा म्हणे, तुमचा दरवाजाच उघडणार नाही महाराज. तेच झालं महाराज. अजून ठराविक असे गाव आहेत महाराज, त्या गावामधला दरवाजा अजून बंद आहे. का महाराज? कारण त्या शब्दामध्ये ताकद होती, शब्दामध्ये ती सिद्धी होती महाराज. आणि वामन भाऊ महाराज अचानक काय झालं बघा, समाधी अवस्थेमध्ये गेले. वामन भाऊ समाधी अवस्थेत गेले. सगळ्या लोकांना प्रश्न पडला काय झालं असावं, काय झालं असावं. लगेच लोकांनी उचललं आणि पुण्याच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. आता ऍडमिट केल्यानंतर ते म्हणायला लागले आता बघा कसं होणार. वामन भाऊ गेले. भगवान बाबा त्या स्थितीला, वामन भाऊ त्या स्थितीला. सगळ्यांना प्रश्न पडला, अरे एका समाजाचे अतिशय थोर संत एकाच वेळेला गेलं, आता कसं होणार. अहो वामन भाऊन ऐकलं ना, वामन भाऊ उठून बसले आणि म्हणायला लागले अरे हो माझ्या लक्षातच नाही राहिलं, माझा भगवान गेलेला आहे ना आज. भगवान गेल्यामुळे मी काही आज जाणार नाही, मी नंतर जाईन महाराज. त्यानंतर 7 दिवसांनी महाराज वामन भाऊ गेले. आणि 7 दिवसानंतर वामन भाऊ गेल्याच्या नंतर मग मात्र आज सप्ताह सुरू होतो. आणि वामन भाऊच्या पुण्यतिथीला मात्र त्याचा काला असतो. सांगायचा उद्देश महाराज एक की जगात काळाची ताकद आणि काळाशी एक संघर्ष करण्याची ताकद संतांमध्ये. पण हे होतं कधी मध्ये तर तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. कौतुक म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना, तुका म्हणे आले समर्थाचे मना. जरी होय राना रंग द्यायचा, जरी होय राना रंग द्यायचा, जरी होय राना रंग द्यायचा. यातीन विचार काय गुण दोष यातीन विचार. काठा बदिला पायी बदिरा
बाळगत नाही ना महाराज. अतिशय कठीण स्वरूपाचे दिवस आलेले आहेत महाराज. तुम्ही म्हणसाल तुम्ही कसं काय सांगतात, अनुभवाचे बोल सांगतो महाराज. मी प्राध्यापक आहे. जेव्हा जेव्हा कॉलेज सुटतं ना, कॉलेज सुटल्याच्या नंतर महाराज मुलं एकमेकाला शिव्या देत जातात. मुलं एकमेकाला शिव्या देत जातात, पण मुली तशा जात नाहीत. लक्षात ठेवा, मला काय म्हणायचंय, थोडी संस्कृतीची जाण ठेवा. मुली मात्र फोनवर बोलत जातात. आम्ही सतत पाहतो महाराज. म्हणून आपल्या सभोवताली काय चाललंय काय नाही, आपण शहरी भागात राहतोय, कोणाचे मुलं वाईट वागायला हे कधी कोणी सांगत नाही बरं का. लक्षात द्या, ही तुम्हाला एक सत्य सांगतो. एखाद्याचा मुलगा वाईट वागायलाय, एखाद्याचा मुलगा व्यसन करतोय, हे कधीही तुम्हाला कोणी घरी येऊन सांगणार नाही, कारण तुम्ही ऐकायच्या मनस्थितीत नसता. तुम्हाला जर म्हणलं का हो तुमचे मुलं तर तिकडं व्यसन करतात, तुमचे मुलं इकडे तिकडे फिरतात, असं जर येऊन तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्याच्यासोबत भांडायला तयार होसाल. म्हणून त्या बाबतीत विचार करा. संस्काराची जाण ठेवा महाराज, संस्कृतीची जाण ठेवा महाराज. कसो यथावकाशामध्ये यथा वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. वेळ झालेली आहे महाराज. चला, या ठिकाणी मुंडे साहेब सुद्धा आलेले, त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. उशिरा का होईना पण आले, त्याचबरोबर लाईट का होईना पण थोडी केली पण आली. चला, आणि यथावकाशामध्ये यथा वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न केला. झालेली कीर्तन सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. झालेली कीर्तन सेवा संत भगवान बाबाच्या चरणी अर्पण करतो. इथं परत सांगेन, जितनी रहा की आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. म्हणून झालेली कीर्तन सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो महाराज. झालेली कीर्तन सेवा संत भगवान बाबाच्या चरणी, तुमच्या सर्व माता भगिन्यांच्या चरणी अर्पण करतो. जितनी राह की आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. शहादते उर्पत्ते सुरपत्ते किसी के लिए रुकती नहीं. आज मैं हूँ यहाँ खड़ा, कल कोई और है, वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. इस दुनिया ने मुझे किसी ने भाई कहा, किसी ने बेटा कहा, किसी ने शोहर कहा, किसी ने पिताजी कहा, वो भी एक दौर है, ये भी एक दौर है. जितनी राह की थी आप लोगों ने मेरे बारे में उतनी तो कोई बढ़िया बात नहीं. और ये तो आशीर्वाद है इन संत लोगों का, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं, वरना मुझ में ऐसी कोई खास बात नहीं महाराज. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोड्या संतांचा महाराज आशीर्वाद घ्यावा लागतो. पण एक संत असे आहेत महाराज, किती विद्वान असू द्या, किती वाणीभूषण असू द्या, किती वेदांताचार्य असू द्या, त्या संतांचं नाव घेतलं की थांबावं लागतं महाराज. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, तुकाराम